जय शिवराय मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील थकीत असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मंजुरीच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार व कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार नाही, तसेच कोणत्या गावामध्ये पीक विमा वाटप होणार व कोणत्या गावामध्ये पीक विमा वाटप होणार नाही याची पण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। सर्व शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही। तर चला मित्रांनो, या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, या दोन तालुक्यातील पीक कंपनींनी आक्षेप घेतला होता, पण हा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने लागल्यामुळे ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला आहे, असंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत। पण तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ आणि जिंतूर तालुक्यातील सगळ्या महसूल मंडळांची नावे बघणार आहोत। तर पहिला तालुका आहे सोनपेठ तालुक्यातील अवलगाव, वडगाव, शेळगाव व सोनपेठ अशी हे महसूल मंडळांची नावे आहेत। हे जे गाव आहे ते पात्र आहेत। व जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळ हे पात्र आहे। शेळगाव महसूल मंडळातील 5207 शेतकरी हे पात्र आहेत। तर यांच्यासाठी 10,97,44,000 निधी मंजूर झाला आहे। दुसरे जे मंडळ आहे अवलगाव, यामध्ये 7,440 शेतकरी पात्र आहेत। 9,61,00,000 इतका निधी मंजूर झाला आहे। तर तिसरे महसूल मंडळ आहे वडगाव, यामध्ये 7,924 शेतकरी पात्र आहेत। तर 2,33,60,000 एवढा निधी मंजूर झाला आहे। तर सोनपेठ महसूल मंडळामधील 6,449 शेतकरी पात्र आहेत। तर 12,06,00,000 निधी मंजूर झाला आहे। तर तसेच दुधगाव महसूल मंडळामध्ये 96,006 शेतकरी पात्र आहेत। तर 3,08,01,000 एवढा निधी मंजूर झाला आहे। तर अशीच नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारे आपण परभणी जिल्ह्यातील पीक विमा वाटप संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।